हॅलो. अशा तऱ्हेने सामन्याला सुरुवात होत आहे. खल्लास 214 वर्सेस संघर्ष SSS या दोन्ही संघांमध्ये. आघाडीचे फलंदाज रुचित आणि निखिल. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आकाश यांची निवड केली आहे. पहिला चेंडू आणि त्यावर पंच. तिसरा चेंडू आकाशांचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि फक्त आणि एकच धाव. अतिशय उत्कृष्टरित्या फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू आकाशांचा रुचित स्ट्राईकवर आहेत आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 2 धावा धावफलकावर. पुढील चेंडू आणि अतिशय उत्कृष्टरित्या असा हा फटका आणि येतोय हा खणखणीत चौक. याही चेंडूवर अतिशय उत्कृष्ट असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तोच शैली आणि टॉस आघाडीची जोडी आकाश म्हात्रे यांचं आगमन होत आहे. A1 जोडी अविनाश भोईर आणि आकाश म्हात्रे यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात इथे आपण स्वागत करत आहोत. पुढील षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे मुकेश. दुसरं षटक. पहिला चेंडू स्ट्राईकला येते निखिल. पहिल्या चेंडूवर येतोय हा खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर आलेला आहे हा खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 14 अशी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि येतोय पुन्हा एकदा चौकार. राहुल सकपाळ साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. दोन चेंडू 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले निखिल यांच्या मार्फत. घातक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली निखिल यांच्या मार्फत.
राहुल सकपाळ यांचं मनपूर्वक अभिनंदन. पुढील चेंडू मुकेश यांचा, स्ट्राईकला आहेत तेच निखिल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, पण त्यावर काही सफलता त्यांना मिळाली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18. पुन्हा एकदा पुढील चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आवटे यांच्या मार्फत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19. स्वीपचा प्रयत्न आणि एक धाव काही रोखू शकले नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी रवींद्र यांची निवड केलेली आहे. बघूया आता ते आपल्या संघासाठी किती धावा रोखतायत. आणि खल्लास 214 या संघाकडून रुचित आघाडीचे फलंदाज आणि निखिल हे दोन्ही अतिशय सेट झालेले आहेत. तर बघूया ते आपल्या संघासाठी किती धावा करतायत. रवींद्र यांचा पहिला चेंडू स्ट्राईकला आहेत ते रुचित. वारंवार फिल्डिंग मध्ये आपण बदलाव बघत आहोत. पुढील चेंडू स्वीपचा फटका, त्यावर एक धाव. एक धावच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21 धावा. स्ट्राईकला आहेत ते निखिल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि त्यावर पंच वाईट घोषित करत असताना वाईट +1 अशा अतिरिक्त 2 धावेंची भर संघाच्या धावसंख्येमध्ये. 23 रन्स ऑन स्कोर. फक्त एकच चेंडू हाताळलेला आहे रवींद्र यांच्या मार्फत आणि 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे 15 मिनिटांचा कालावधी आहे. जितू आतापर्यंत 10 मिनिटं झालेली आहेत. पुढील चेंडू रवींद्र यांचा, फेस करतील ते रुचित. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड आणि त्यावर अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू रवींद्र यांचा, स्ट्राईकला आहेत निखिल आणि बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होईल बाद. निखिलला माघारी परतावं लागेल.
भोईर मॅन फ्रॉम देवीचा पाडा 40+. बघूया आता पहिला चेंडू कसा फेस करतायत. हलक्या हाताने खेळून काढलाय आणि त्यावर एक चिकी सिंगल. 5 चेंडू 10 धाव फलकावर 25. पंच योग्य तो निर्णय देतील. अंपायर आपले योग्य तो निर्णय देतील. आणि फलंदाज इथे बाद होईल. रुची त्यांना माघारी परतावं लागेल. आता पुढील बॅटर आपल्याला पाहायला मिळतात नवीन आदित्य पाटील मॅन फ्रॉम देवीचा पाडा. आदित्य हे न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. बघूया आता आदित्य यांच्या मार्फत आपल्या संघासाठी किती धावा ते करतायत. स्ट्राईकला आहेत ते गिरीश भोईर आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे ओमकार. ओमकारची बघूया आता पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर आणि ते गिरीश भोईर यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. त्यांना माघारी परतावं लागेल. टॉपेज लागली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडत असताना ओमकार 25 झालेला आहे एक चेंडूच्या समाप्तीनंतर. आता स्ट्राईकला आहेत ते न्यू बॅटर स्वप्नील. स्ट्राईकला स्वप्नील असतील आदित्य. धनंजय देवरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील चेंडू ओमकार यांचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न
त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. 26 धावा धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. रनआउटच्या स्वरूपात आदित्य यांना माघारी परतावं लागले. 2 धावा या घातक ठरल्या खलास 2-1-4 या संघासाठी. पुढील फलंदाज मकऱ्या मकरा नानासपुरे. बघूया आता मकऱ्या आपल्या संघासाठी किती धावा करतायत. 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा वापर आणि त्यावर मकऱ्या यांना माघारी परतावं लागलंय. तीन चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. चार चेंडू झाले, सॉरी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मयूर भोईर आणि स्ट्राईकला ते स्वप्नील. आणि आता आलेले आहेत ते स्ट्राईकला मयूर भोईर. बघूया आता मयूर भोईर आपल्या संघासाठी किती धावा रचतायत एका चेंडू मध्ये. पहिला चेंडू फेस करत असताना मयूर भोईर आणि हा शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर बघूया किती धावा करतायत. स्वीपचा वापर आणि त्यावर एकच धाव आणि रनआउटच्या स्वरूपात मयूर यांना माघारी परतावं लागलंय. 29 धावा झालेल्या आहेत धावफलकावर आणि 30 धावांचं मापक असं आव्हान ठेवलेलं आहे संघर्ष 11 या संघासमोर. तर मंचावरती आपण करूयात सन्मान. मी अविनाश भोईर साहेबांना विनंती करतोय, साहेबांच्या शुभ हस्ते. नुकताच त्यांचं शुभागमन झालं. आदरणीय सन्माननीय राहुलजी सकपाळ साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचं इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. राहुलजी सकपाळ साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. साहेबांचा इथे मात्र मान सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय युवराजजी सपकाळ साहेब देखील इथे उपस्थित आहेत. साहेबांचा देखील इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. मी विनंती करतोय धनंजय देवरे साहेबांना साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण पुढचा सन्मान करत आहोत.
ओमकार लुडवे कुठेही असतील त्यांनी त्वरित माईकशी संपर्क साधावा. ओमकार लुडवे 30 धावांचं असं मापक असं आव्हान ठेवलेलं आहे, ते म्हणजे संघर्ष एस 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 या संघासमोर. आता इथे मॅचला सुरुवात होत आहे. 15 मिनिटांचा टाइम असणार आहे दोन्ही संघांना. मॅचला होते इथे सुरुवात. स्ट्राईकला येते जीतू पेडणेकर आणि नॉन स्ट्राईकला येते तांबे, प्रथमेश तांबे. बॉलर नेम गिरीश भोईर, मॅन फ्रॉम देवीचा पाडा, 40+. मॅचला होते इथे सुरुवात. पहिला चेंडू गिरीश भोईर यांचा, जीतू पेडणेकर यांना पहिलाच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पहिला चेंडू तर हलकीशी अशी फ्लिक करत असताना एक धाव. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 अशी. आता स्ट्राईकला आहेत ते नवीन फलंदाज तांबे. ऑफ साइडला फ्लिक करत असताना त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. 2 चेंडू, धाव फलकावर 3. अतिशय संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष आणि येतोय हा खणखणीत चौकार. चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू गिरीश भोईर यांचा आणि फुलटॉस चेंडू, त्यावरही पुन्हा एकदा येतोय हा चौकार. चारही टीमचे 4 कॅप्टन जय रागाई, श्री 11, तन्मय पॅकर्स, विजय स्टार.
9 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि मिस फील्ड. 3 चेंडू 10 धावफलकावर 22 धावा. पुढील चेंडू रोहित यांचा अतिशय उत्कृष्टरित्या टाकलेला हा चेंडू, पण त्यावर एक धाव काय रोखू शकले नाही. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते रोचित यांच्या मार्फत. तन्मय प्रतिष्ठान, श्री 11, रागाई 11 आणि तन्मय प्रतिष्ठान आणि विजय स्टार या चारही संघांचे संघनायक ते उपस्थित राहावे. इथे चिठ्ठ्या उडवल्या जातील. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा. 12 चेंडूंमध्ये 5 धावेची गरज असणार आहे. सामना खुला गेलेला आहे ते म्हणजे जितू पेडणेकर आणि तांबे यांनी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू एक धाव. 11 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आता फक्त औपचारिकता बाकी. दुसरा चेंडू पवन यांचा. आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू झालेले आहेत. 26 धावा धावफलकावर. पुढील चेंडू पवन यांचा. दिवस स्वीप वापरण्याचा प्रयत्न, पण पंच नो +1 अतिरिक्त 2 धावांची घोषणा करत असताना आणि आता फक्त 2 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे संघर्ष SSS या संघाला. आणि फटका हा आहे जोरात आणि येथे हा खणखणीत चौकार.